रामायणाचं ट्रेलर रिलीज झालं आणि ऑनेस्टली सांगायचं तर एक्साइटमेंट आणि कन्फ्युजन दोघं एकाच वेळेला फील होत आहे. एकीकडे 4,000 कोटींचं बजेट म्हणजे इंडियन सिनेमातलं सगळ्यात महागडं प्रोजेक्ट, पण दुसरीकडे CGI आणि VFX त्या लेवलचं दिसलं नाही. आता प्रश्न असा येतो की नेमकी प्रॉब्लेम कुठे आहे? की इंडियन सिनेमाकडे एवढे पैसे नाहीत का? आहेत. इंडियन सिनेमाकडे एवढं टॅलेंट नाही का? आहे. मग तरीसुद्धा हॉलिवूड लेवलच्या VFX आणि CGI इंडियन सिनेमा डिलिव्हर का करू शकत नाही? जेव्हा आपण रामायणाचं टीजर बघतो तेव्हा व्हिज्युअली ग्रँड फील येतं, स्केल मोठा दिसतं, सिनेमॅटिक फ्रेम दिसते. पण जेव्हा आपण आदिपुरुष सोबत कम्पेअर करतो तेव्हा विजा दू फील येतो, म्हणजे आपण अगोदर कुठेतरी पाहिल्यासारखं फील येतं. आता या मागचे खरे कारण काय असू शकतात? टाईम. हॉलिवूडमध्ये हेवी VFX फिल्मला 2 ते 3 वर्ष फक्त पोस्ट प्रोडक्शनला दिले जातात, पण इंडियामध्ये डेडलाईन, फेस्टिवल, रिलीज प्रेशर सगळं खूप फास्ट चालतं. दुसरं आहे प्लॅनिंग. हॉलिवूड प्रोजेक्ट्समध्ये प्री व्हिज्युअलायझेशनपासून परफेक्ट प्लॅनिंग केली जाते आणि आपण अजूनही शूट झाल्यावर VFX कसं दिसेल हे ठरवतो आणि तिथेच क्वालिटी ड्रॉप होते. तिसरं आहे एक्झिक्युशन पाईपलाईन. आपल्याकडे छोटे छोटे VFX स्टुडिओ काम करतात आणि कोऑर्डिनेशन करताना इश्यू होतो, पण हॉलिवूडमध्ये एक इंटिग्रेटेड पाईपलाईन आहे. पण एक गोष्ट क्लिअर आहे, हा फायनल प्रोडक्ट नाही आहे, हा फक्त एक टीजर आहे. टीजर म्हणजे ग्लिम्स, नॉट अ फायनल जजमेंट. कारण डायरेक्टर नितीश तिवारी यांनी दंगल सारखा मास्टरपीस देऊन हे अगोदरच प्रूव्ह केलेलं आहे की कंटेंट स्ट्रॉंग असेल तर हिस्ट्री क्रिएट होते. त्यामुळे पॅनिक होण्यापेक्षा आपण पेशंट ठेवायला हवं. पण हो, एक ऑनेस्ट एक्सपेक्टेशन आहे की 4,000 कोटींचं बजेट आणि आउटपुट पण तसंच फील द्यायला हवं, नाहीतर पब्लिक स्ट्रेट फॉरवर्ड बोलते. इतके पैसे घालून जर अधिपुरुष 2.0 बनत असेल तर प्रॉब्लेम पैशांमध्ये नाही, प्रॉब्लेम विजनमध्ये आहे. आणि हाच पॉईंट इंडियन सिनेमासाठी वेकअप कॉल ठरू शकतो. कारण टॅलेंट, मायथॉलॉजिकल स्टोरीज आपल्याकडे आहेतच, पण एक्झिक्युशन वर्ल्ड क्लास करायचं आहे. आणि हे जमलं तर रामायण फक्त एक फिल्म नाही तर एक सिनेमॅटिक रिव्होल्युशन बनू शकतं.